श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्यांना हे रहस्य जाणून तुम्हाला धक्का बसेल. प्रिय भक्तांनो, तुम्हीही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान उठता का? तुम्हालाही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करावी लागते का? मग सावधान राहा, ही सामान्य गोष्ट नाही. पूज्य महाराजांनी सांगितलेले हे रहस्य तुमची झोप हिरावून घेईल. शेवटी भक्तांनो, हे विश्व तुम्हाला काय सांगू इच्छिते? रहस्य काय आहे? शेवटी तुम्हाला कोणता देव संकेत देत आहे? हे मोठ्या विनाशाचे लक्षण आहे? केतू शुभवर्धाचे लक्षण आहे की येणाऱ्या मोठ्या आपत्तीचे लक्षण आहे? प्रिय भक्तांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमधील सर्व माहिती सांगून पण त्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तो अजिबात चुकवू नका, कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे. आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल. आणि हो भक्तांनो, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या यूट्यूब स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल. आणि हो प्रिय भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका. मित्रांनो पहा, गोष्टी अशी आहे की सल्ला देणे आमचे काम आहे. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची इच्छा आहे. पण भक्तांनो, मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट वाचेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताही प्रकारची समस्याचा सामना करावा लागणार नाही. बाकी तुमची इच्छा आहे. तुम्ही स्वतः खूप शहाणे आहात. म्हणून चला प्रिय भक्तांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही जास्त बोलू नका, व्हिडिओ सुरू करूया. भक्तांनो, पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंतचा वेळ हा सामान्य वेळ नाही. या काळात विश्वातील अनेक शक्ती जसे की देव, देवी, भूत, आत्मे इत्यादी सक्रिय असतात आणि त्या सर्वांना मानवाकडून म्हणजेच आपल्याकडूनही सिग्नल मिळायचे असतात. प्रिय भक्तांनो, जेव्हा आपण आपल्या आयुष्यात काही चुका करतो तेव्हा देव आपल्याला सिग्नल देतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपल्या आयुष्यात ज्या चुका करत आहात त्या आपण भविष्यात करू नये. तसेच जर आपण काही चांगले करत असू तर देव आपल्याला प्रसन्न असतो. देव आपल्यावर प्रसन्न असतात. आपले पूर्वजन आपल्या कुटुंबातील देव-देवतांवर प्रसन्न असतात. म्हणून भक्तांनो, ते आपल्याला सिग्नल देतील, ज्यामध्ये अनेक सिग्नल असतात. कधी कधी आपण रात्री उठतो तर कधी कधी आपल्याला स्वप्न काही संकेत दिसतात. जर तुम्हीही पहाटे 3 ते 5 या वेळेत जागे होत असाल तर प्रिय भक्तांनो, देव असो, भूत असो किंवा आत्मा असो किंवा तुमचे पूर्वजन तुम्हाला काही संकेत देऊ इच्छितात. जर तुम्ही पहाटे 1 ते 2 या वेळेत जागे झालात तर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. 1 ते 2 ही वेळ भूत आणि पिशांची असते. हो भक्तांनो, या काळात या सर्व नकारात्मक शक्ती आपल्याला पृथ्वीवर इकडे तिकडे फिरत राहतात. आणि जर तुम्हीही पहाटे 1 ते 2 या वेळेत जागे होत असाल तर तुमच्या घरात एखाद्या भूताची सावली असू शकते किंवा एखादा भूत किंवा आत्मा तुम्हाला त्रास देऊ असेल किंवा तुम्हाला काही सांगू इच्छित असेल. तर अशा परिस्थितीत प्रिय भक्तांनो, येणाऱ्या काळात तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. तुमच्या आयुष्यात काही मोठी आपत्ती येऊ शकते. तुमच्या कुटुंबाला मोठ्या समस्या येऊ शकतात. तुमची मुले धोक्यात येऊ शकतात. तुमचे काम बिघडू शकते. जर तुम्हाला या वेळेत अंतराने जागे होत असाल तर तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्हाला काही विशेष उपाय करावे लागतील. रात्री या वेळेच्या अंतराने तुम्ही जागे होत आहात ही सामान्य गोष्ट नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही या वेळेच्या अंतराने जागे व्हाल, तुमचा प्रत्येक लाईक आमच्यासाठी प्रेमाचं चिन्ह आहे. त्यामुळेच हे सगळं शक्य होतं. शेअर करा आणि कुटुंब आमच्या यूट्यूब परिवारासाठी सामील व्हा. सबस्क्राईब करा आणि जोडा कायमची नाती. हो भक्तांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही पहाटे 1 ते 2च्या दरम्यान उठता तेव्हा तुम्हाला हनुमानजीचे ध्यान करावे लागेल. हो भक्तांनो, हनुमानचे तुम्हाला ध्यान करावे लागेलच.
हो प्रिय भक्तांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही या वेळेच्या दरम्यान उठता तेव्हा तुम्हाला हनुमानाचे ध्यान करावे लागेल आणि एक मंत्र आहे तो काळजीपूर्वक ऐका. हो हनुमंते नम मंत्र खूप काळजीपूर्वक ऐका. मी तो पुन्हा सांगेन. हा हनुमंत नम तुम्हाला हा मंत्र जप करावा लागेल. भक्तांनो, जेव्हा तुम्ही या वेळेच्या अंतराने जागे व्हाल आणि नंतर तुम्हाला पुन्हा झोपावे लागेल तेव्हा तेव्हा तुम्ही हा मंत्राचा जप करावा. तेव्हा तुम्हाला त्रास देणारे भूत आणि आत्मे जे तुमच्या घरात येऊ इच्छितात, तुमच्या शरीरात येऊ इच्छितात, ते तुमच्यापासून दूर जातील. हनुमानजी तुमचे रक्षण करतील. म्हणून प्रिय भक्तांनो, मला आशा आहे की मी काय म्हटले ते तुम्हाला समजले असेल. आणि रात्री झोपताना तुमच्या डोक्याजवळ उशीखाली चाकू ठेवा. हो भक्तांनो, रात्री झोपताना तुमच्या उशीखाली चाकू ठेवा. आता पुढील गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐका. पहाटे 2 ते 3 दरम्यान हे प्रिय भक्तांनो, जर तुम्ही पहाटे 2 ते 3 या दरम्यान जागे होतात असाल तर हे देखील खूप मोठे लक्षण आहे. हे देखील एक खूप धोकादायक लक्षण आहे. जर तुमची झोप पहाटे 2 ते 3 दरम्यान असेल तर तुम्हाला या वेळेच्या अंतराने खूप काळजी घ्यावी लागेल. जर तुमची झोप रात्रीच्या या वेळी उठत असेल तर तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात. ते चुकीचे काम करणे थांबवा. प्रिय भक्तांनो, जर तुमची झोप रात्रीच्या वेळी उठत असेल तर तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात. प्रिय भक्तांनो, ज्यामुळे तुमच्या पूर्वजांना खूप समस्या येत आहेत, तुमच्या पूर्वजांना दुःख होत आहे, तुमच्या पूर्वजांना त्रास होत आहे, तर तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे. जर तुम्हाला संकेत समजले नाही, तुमच्या आयुष्यात खूप मोठा विनाश होऊ शकतो. तेव्हा पूर्वजन असे म्हणतात की तुम्हाला समजलं का मित्रांनो? पूर्वजन आपल्यावर रागवतात तेव्हा आपले संपूर्ण जीवन बिघडते. आनंद शांती एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व काही हिरावून घेतले जाते. संपत्ती देखील गमावली जाते. प्रिय भक्तांनो, त्याचे नातेसंबंधही तुटतात. त्याचे निरोगी शरीरही आजारी वेढले जाते. त्यामुळे कुटुंबात दारी निर्माण होते, कुटुंब विस्कळीत होते, घर विकले जाते, दुकाने विकली जातात, नोकरी जाते, पत्नी आणि मुले त्यांना सोडून जातात. अशा गोष्टी घडतात. म्हणून जर तुम्ही या वेळेच्या अंतराने म्हणजे पहाटे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान जागे होत असाल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. आणि भक्तांनो, तुम्हाला तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावे लागतील. उपाय काय आहे? काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला कुत्र्याला भाकरी खायला घालावी लागेल. माशांना पिठाचे गोळे द्यावे लागेल. आगार्ष आणि अमावस्येच्या दिवशी मातेला चारा द्यावा लागेल. हो प्रिय भक्तांनो, जर तुम्ही हे उपाय कराल सुरुवातीत केले तर तुमचा जड राहू देखील बरा होईल. त्यासोबत काही कारणास्तव पूर्वजांना होणारा त्रासही दूर होईल, समस्या दूर होतील, तुमचे पूर्वज मुक्त होतील, तुमचे पूर्वजन आनंद होतील आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा सर्व काही चांगले होऊ लागेल. म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. भक्तांनो, आता पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पहाटे 3 ते 4 दरम्यान उठत असाल. हो, जर तुम्ही पहाटे 3 ते 4 दरम्यान उठत असाल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. प्रिय भक्तांनो, हा काळ खूप धोकादायक आहे. जेव्हा आपल्या घरातील कुलदैवता आपल्यावर रागवते, जेव्हा आपल्या घरातील देवता आपली कुलदेवता कोण आहे? आपली कुलदेवता कोण आहे? अनेक लोकांना सर्पदेवता देखील असतात. जेव्हा ते देवता आपल्यावर रागवतात जेव्हा हे देवता आपल्यावर रागवतात तेव्हा ते आपल्याला एक संकेत देतात की तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात. आता तुम्ही चुका करणे थांबवावे. भक्तांनो, ते सोडा. असे बरेच लोक आहेत ज्यांना त्याच्या घरातील कुलदेवताची आठवण राहत नाही. असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या घरातील कुलदेवतांची पूजा करत नाही. तेव्हा कुलदेवता रागवतात आणि अशा समस्या उद्भवू लागतात. प्रिय भक्तांनो, ज्या घरात कुलदेवता रागवतात त्या घरातील कोणतेही कधीही प्रगती करू शकत नाही. कुटुंबिक कधीही प्रगती करू शकत नाही. कुटुंबात भांडणे होतात, घरात मुले आजारी पडतात, मुलांचे लग्न होत नाही, लग्नात अडचणी येतात, समस्या उद्भवतात. जेव्हा आपल्या घरातील कुलदेवताचे रक्षण होते
होत नाही तेव्हा या सर्वसामान्य उद्भवतात. म्हणून अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. भक्तांनो, जर तुम्ही रात्री 3 ते 4 वाजेपर्यंत दरम्यान जागे होत असाल तर तुमचे कुलदैवता तुम्हाला संकेत देत आहेत की तुम्हाला आता काळजी घ्यावी लागेल. आता तुम्हाला कुलदैवताची पूजा करायला सुरुवात करावी लागेल. म्हणून दुपारी 3 ते 4 या वेळेत तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील कुलदैवताची पूजा करावी लागेल. त्यांना धूप अर्पण करावं लागेल. प्रिय भक्तांनो, आता पुढची गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला रात्री 3 ते 4 वाजेपर्यंतची वेळ सांगितली आहे. पण पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंतची वेळ ही भक्तांनो, पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंतची वेळ खूप खास आहे. तर जर तुमची झोप या वेळी उभी असेल, मग ती लघवी करण्याच्या गरजेमुळे असो किंवा अचानक जाग येत असेल, तरीही तुम्ही आनंदी राहावे. प्रिय भक्तांनो, देव तुम्हाला संकेत देत आहे. विश्वातील देव तुम्हाला संकेत देत आहेत की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रगती करणार आहात. तुमचं शुभ काळ रात्रीपासून सुरू होतो, म्हणजेच की जेव्हा आपण पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान उठतो, जेव्हा आपला देव परमेश्वर आपल्यावर प्रसन्न असतो. भक्तांनो, विश्वाची सर्व शक्ती आपल्यावर प्रसन्न असते, तेव्हाच आपण आपल्या झोपेतून जागे होतो. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान उठता, तेव्हा त्यावेळी तुम्हाला देवाचे भगवान महादेव याचे स्मरण करावे लागते. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा लागतो आणि नंतर पुन्हा झोपी जावे लागते. प्रिय भक्तांनो, हा काळ खूप पवित्र आहे. हा ब्रह्ममुहूर्तावर आहे. भक्तांनो, जर तुम्ही या वेळी जागे होत असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमचा चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे. देव तुमच्यावर प्रसन्न आहे. देव तुम्ही केलेल्या कामावर प्रसन्न आहे. म्हणून हे काही संकेत आहेत जे समजून घेणे खूपच महत्त्वाचे आहे. आता काही स्वप्ने आहेत. हो भक्तांनो, जर तुम्ही स्वप्नातही संकेत देतो तर काही भूत आणि आत्मे देखील असतात. काही संकेत आहेत, त्यांना ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. या संकेतांना ओळखून आपण आपल्या आयुष्यात येणारे दुःख टाळू शकतो. म्हणून स्वप्नातही आपल्याला काही संकेत मिळतात. जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला, हो प्रिय भक्तांनो, जर तुम्हाला स्वप्नात साप दिसत असेल तर तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे. हे चांगले लक्षण नाही, ते अशुभ चिन्ह मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला तर याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात काही मोठे संकट येऊ शकते. म्हणून जर तुमचे घराभोवती कोणताही सर्पदेवाचे मंदिर असेल तर तिथे जा आणि सर्पदेवाला नारळ अर्पण करा आणि थोडे दूधही अर्पण करा. भक्तांनो, हा उपाय करा आणि मी पुढील गोष्टीकडे जातो. जर तुम्हाला स्वप्नात लहान मुले दिसली तर, हो लहान मुले किंवा लहान मुली, जर मुलगी दिसली तर खूप चांगले लक्षण मानले जाते. असे मानले जाते की येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे. आणि जर तुम्हाला उंचावरून पडत असेल तर, हा भक्तांनो, जर तुम्ही स्वप्नात उंचावरून पडत असाल तर, छातीवरून पडत असाल तर, डोंगरावरून पडत असाल तर हे देखील चांगले लक्षण मानले जाते. हो मित्रांनो, असे मानले जाते की जर आपण स्वप्नात उंचावरून पडत असेल तर आपण आपल्या वास्तव जीवनात खूप प्रगती करतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी बरीच माहिती दिली आहे. जर तुम्हाला ही माहिती चांगली समजली असेल तर तुमच्या जीवनातील चांगली दिशा देणे तुमच्यासाठी खूप सोपे होईल. प्रिय भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल तर तुम्हाला माता लक्ष्मीचे प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद मिळायचे आहे आणि तुम्हाला ती माता हवी आहे. जर तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे वास्तव असेल आणि तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर व्हिडिओला लवकरात लवकर लाईक